नमस्कार मंडळी, मी संध्या सफरे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 18 मी आत्ता चालू करते. आपला 6वा स्कंद चालू आहे. 6वा स्कंद भाग 2 मी आत्ता सादर करते. विषय आहे पोषण. या विभागामध्ये आपण काय काय बघणार आहोत हे आपण जाणून घेऊ. वृत्रासुराचा पूर्वजन्म आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पार्वतीनं चित्रकेतूला जो शाप दिला तो आपण जाणून घेऊ. पितामह भीष्मांची पूर्वजन्म कथा, वाचस्पती मिश्रा यांची कथा आणि बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. प्रथम मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजामनम्. एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्. समचरण सरोजं सांद्र नीलाम्बुदाभं जगन्वित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत एपिसोड 18 6वा स्कंद भाग 2. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की इंद्रानं महर्षी दधीचींकडून त्यांच्याकडनं त्यांनी प्राणत्याग करवला. दधीची ऋषींनी त्याला मोठ्या मनानं त्याबद्दल संमती दाखवली आणि त्यांच्या त्यागामुळे इंद्राला वज्र हे आयुध करणं शक्य झालं. त्या आयुधाच्या सहाय्यानं इंद्र वृत्रासुराशी लढू लागला. दोघंही अत्यंत महापराक्रमी होते. लढता लढता काय झालं की वृत्रासुर इंद्राला असं म्हणाला, इंद्रदेवा, अरे हा संसार म्हणजेच जय पराजय आणि राग लोभ या सगळ्यांचं द्वंद्व म्हणजे हे संसार रूपी चक्र आहे. तू मला या युद्धात बर का, तू मला या युद्धामध्ये मारून टाकलंस तरी सुद्धा माझं काही एक बिघडणार नाही. काय म्हणाला वृत्रासुर की तू मला मारलंस ना तरी माझं काही एक बिघडणार नाही, कारण मी परमेश्वरामध्ये विलीन होत आहे. आणि त्याचं इंद्राला आश्चर्य वाटत होतं की वृत्रासुर एवढा कसा काय भगवंतांचा परमभक्त. आणि नंतर झालं असं की इंद्राजवळ जे वज्र आयुध होतं ना, अस्त्र, ते युद्ध करता करता ते त्याच्या हातातून खाली पडलं आणि वृत्रासुराच्या पायाशी ते जाऊन पडलं. आता काय करायचं, ज्या आयुधानं त्याला मारायचं
ते आयुध त्याच्याच पायाखाली पडल्यानंतर इंद्र गोंधळून गेला. तेव्हा वृत्रासूर त्याला म्हणाला की अरे उचल उचल, माझ्या पायावर ते पडलाय ना, उचल आणि तुझ्या शत्रूला तू ठार मारून टाक. तुझ्या शत्रूला म्हणजे कोणाला? मलाच की. खुद्द वृत्रासुरच इंद्राला जेव्हा म्हणाला तेव्हा इंद्राची खात्री पटली की हा भगवंतांचा अनन्य भक्त आहे आणि अतिशय कोणीतरी वेगळाच आहे. जरी तो असुर योनीमध्ये आलेला आहे तरी सुद्धा तो भगवंतांचा निष्ठावंत सेवक आहे आणि त्याला निश्चितपणे परमगती मिळणार यात काही शंका नाही. मग त्यामुळे त्या वज्राच्या अस्त्राच्या साह्यानं इंद्रानं वृत्रासुराचा पराभव केला आणि त्यानं ठार केलं. अशा प्रकारे वृत्रासुर या महापराक्रमी बलाढ्य असुराचा अंत झाला. या बलाढ्य असुराचा अंत झाला खरा, परंतु हा परमभक्त कसा काय होता हे जाणून घेण्यासाठी आपण वृत्रासुराचं पूर्वजन्मातलं चरित्र आपण बघूया. शूरसेन नगरामध्ये चित्रकेतू हा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. बर का, शूरसेन नगरामध्ये चित्रकेतू हा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. तो भगवंतांचा अतिशय निष्ठावंत असा भक्त होता आणि त्याच्या कठोर तपस्येमुळे त्याला भगवंतांनी प्रसन्न होऊन विद्याधर लोक त्याला प्राप्त करून दिला. शेष भगवानांनी त्याला विद्याधर लोक प्राप्त करून दिला आणि तिथे बर का, तिथे चित्रकेतू राजा विमानातून एकदा विहार करत असताना त्याला कैलाश पर्वतावर एक वेगळेच दृश्य दिसलं. काय दिसलं त्याला कैलाश पर्वतावर? तर त्याला कैलाश पर्वतावर साक्षात भगवान शिवशंकर आणि त्यांचे समोर बसलेले त्यांचे गण हे त्याला दिसले आणि त्याबरोबरच भगवान शिवशंकरांनी त्यांच्या मांडीवर त्यांच्या भार्येला पार्वतीला त्यांनी घेतलेलं आहे हे त्याला दृश्य दिसलं. ते दृश्य बघून चित्रकेतू अगदी आश्चर्यचकित झाला आणि त्यानं मनाशी विचार केला, अरे हे तर साक्षात भगवान शिवशंकर आहेत, यांना हे वागणं शोभतं का? आम्ही सामान्य लोक सुद्धा लोकांमध्ये बसल्यानंतर सगळे शिष्टाचार आम्ही पाळत असतो. हा त्याच्या मनात विचार आला आणि त्यानं थोडी शिवशंकर आणि पार्वतींच्या जवळून जाताना त्यानं त्यांची थोडीशी थट्टा केली. ते ऐकल्यानंतर पार्वतीला अतिशय राग आला आणि तिनं चित्रकेतू राजाला शाप दिला की तू असं केल्यामुळे तुला आता असुर योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. तोच हा चित्रकेतू राजा त्वष्टा ऋषींनी त्यांच्या पुत्राचं विश्वरूपाचं जेव्हा इंद्रानी त्याला ठार मारलं तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून त्वष्टा ऋषींनी जो यज्ञ आरंभला त्या यज्ञामध्ये असुर योनीमध्ये चित्रकेतू राजानं वृत्रासुर या रूपामध्ये त्यानं जन्म घेतला. परंतु तो पूर्वजन्मीचा भगवंतांचा परमभक्त होता आणि पूर्वजन्मातले संस्कार हे आपल्या आत्ताच्या जन्मामध्ये सुद्धा वेळोवेळी उसळी मारून वर येत असतात. या पूर्वजन्मावरून मला तुम्हाला पितामह भीष्मांची पूर्वजन्माची कथा सांगावीशी वाटते.
पितामह भीष्म हे पूर्वजन्मामध्ये अष्टवसूंपैकी एक वसू होते. अष्टवसू या एक प्रकारच्या वैभव देणाऱ्या अशा देवता मानल्या जातात किंवा त्या निसर्गाचं प्रतीक म्हणूनही मानल्या जातात. तर अष्टवसूंपैकी पितामह भीष्म हे एक प्रभास नावाचे वसू होते. एकदा त्यांच्या पत्नीच्या आग्रहाखातर एकदा त्यांच्या पत्नीच्या हट्टापायी त्यांनी अष्टवसूंनी वसिष्ठ ऋषींची नंदिनी नावाची जी कामधेनू होती ती त्यांनी चोरली. जेव्हा वसिष्ठ ऋषींना हे कळलं तेव्हा त्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी अष्टवसूंना शाप दिला की या कृत्यासाठी तुम्हाला स्वर्गातून खाली उतरून स्वर्गातून खाली उतरून मनुष्य जन्म घ्यावा लागेल. अष्टवसू त्यांची गयावया करू लागले तेव्हा वसिष्ठ म्हणाले, ठीक आहे, तुमच्यापैकी 7 जणांनी प्रत्यक्ष गुन्हा केलेला नाहीये, फक्त प्रभास या वसून माझी गाय चोरली, त्याला तुम्ही फक्त सहकार्य केलं, म्हणून 7 वसू जे आहेत ते पृथ्वी लोकावर जन्म घेतल्या त्यांना मरण येईल आणि त्या पश्चात त्यांना पुन्हा स्वर्ग प्राप्ती मिळेल. परंतु 8वा वसू ज्यानं माझी प्रत्यक्षात गाय चोरली त्याला मात्र दीर्घायुष्य पृथ्वी लोकावर सहन करावं लागेल. अशा प्रकारे मग ते अष्टवसूंनी गंगा मातेला विनंती केली की तुझ्या पोटी आम्ही जन्म घेऊ आणि आमचा जन्म झाल्या आमचा जन्म होता क्षणीच तू आम्हाला नदीच्या पात्रामध्ये बुडवून टाक, म्हणजे त्यामुळे आम्हाला तत्काळ स्वर्गगती प्राप्त होईल. आता इकडे राजा शंतनू आणि गंगा यांचा प्रेमविवाह झाला. परंतु गंगेनं शांतनू राजाला अशी अट घातली की लग्नानंतर मी काहीही कृत्य केलं, मी कशीही वागले तरी तू मला एका शब्दानं त्याचं कारण विचारायचं नाहीस. जर तू माझ्या कार्यामध्ये विघ्न आणलंस, मला प्रश्न विचारलेस, तर मी तुला त्या क्षणी सोडून जाईन. राजा शंतनूनं ती विचित्र अट वाटली खरी त्याला, पण त्यानं ती मान्य केली. आणि त्यानंतर पहिली जी 7 अपत्य या दोघांना झाली, लहान लहान बाळ, ती बाळ जन्मता क्षणीच गंगा मातेनं आधी ठरल्याप्रमाणे नदीच्या पात्रामध्ये जाऊन बुडवली. प्रत्येक वेळेला राजा शंतनू अतिशय दुःखी होत असे, त्याला अतिशय राग येत असे की अशी कशी आपल्याच मुलांना निर्दयपणे पाण्यामध्ये बुडवते. परंतु तिनं अट घातली असल्यामुळे त्यानं काही विचारण्याचं धाडस केलं नाही. परंतु 8व्या वेळेला मात्र जेव्हा पुत्र झाला आणि गंगा माता त्याला पाण्यामध्ये बुडवायला म्हणून गेली, तेव्हा मात्र राजा शंतनूला अजिबात राहमेना. इतका त्याला राग आला. आपल्या मुलाचा विरह नुसत्या कल्पनेनं तो त्याचा जीव कासावीस झाला आणि तो गंगेला बोलू लागला की अगं याचं कारण तरी काय आहे, तू का अशी वागतेस निर्दयपणे. झालं. त्यानं प्रश्न विचारल्यानंतर गंगा त्याला म्हणाली, आता तू माझ्या अटीचा भंग केलेला आहेस, त्यामुळे मी तुला सोडून जाते. आणि मग त्या बाळाला तिनं राजा शांतनूकडे सोपवलं आणि ती निघून गेली. हाच तो देवव्रत किंवा नंतरचा झालेला भीष्म, ही भीष्माची पूर्वजन्म कथा होती.
6व्या स्कंदाचा विषय आहे कृपा. परमेश्वराची कृपा किंवा त्याचं अनुसंधान. आपल्याला सगळ्यांनाच आपल्यावर ईश्वराची कृपा व्हावी असं अगदी मनापासून वाटत असतं. आणि कधी कधी त्यामुळे आपण विनाकारण दुसऱ्याचा राग सुद्धा करत असतो. असं मनात येतं की त्याच्याकडे सगळं केवढे वैभव आहे, सगळी सुख आहेत, आणि मग माझ्यावर देवानी कृपा का केली नाही असं आपल्याला वाटून जातं. पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की परमेश्वराच्या कृपेला पात्र होण्यासाठी परमेश्वराच्या कृपेला पात्र होण्यासाठी आपली तपस्या त्या प्रतीची आपण करतोय का हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. कारण परमेश्वर हा कृपावंत आहेच आहे, पण मी स्वतःला त्याच्या कृपेसाठी पात्रता माझ्या अंगामध्ये निर्माण करते का असं आपण स्वतःला म्हटलं पाहिजे. आणि खरं सांगायचं ना तर कृपा म्हणजे काय, तर आपण केवळ भौतिक सुख याच्या तुलनेनं आपण ती कृपा मागत असतो. मला ही सुख दे, मला ती सुख दे, माझ्या आयुष्यात कोणतंही दुःख नसू दे, अशी आपण त्याच्याकडे प्रार्थना करत असतो आणि तीच आपल्याला कृपा वाटत जाते. पण खरं सांगायचं म्हटलं, जर अंतर्मुखपणे आपण जर विचार केला तर परमेश्वर एवढा दयाळू आहे, कृपावंत आहे, त्याला कोणी हा परका हा जवळचा असा भेदभाव त्याच्याकडे नाही. मग एकाला भरपूर मिळतं, मला काही मिळत नाही, असं का घडतं, तर त्याला कारण माझी कर्म असतात, माझीच कर्म असतात. मी केलेल्या कर्मांचा आराखडा मी त्या परमेश्वराला देते आणि त्याच्या माझ्या वागणुकीप्रमाणे, माझ्या वर्तनाप्रमाणे, माझ्या कर्माप्रमाणे तसं आयुष्य ईश्वर मला देत असतो. आणि ईश्वराची कृपा याच्याकडे जर आपण वेगळ्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की आपण श्वासोश्वास सहजपणे घेतोय, सगळी कामं करतोय, नित्य कर्म करतोय, खातोय, पितोय, व्यवस्थित समाजामध्ये वावरतोय, ही सगळी जी कृपा आहे. अहो साधं मी जिवंत असणं हे सुद्धा माझ्या हातात आहे का? नाहीये. माझ्या श्वासोश्वासावर माझं नियंत्रण आहे का? नाही. कोणत्याही क्षणी तो बंद पडू शकतो. तर आतली जी ईश्वरीय शक्ती आहे त्याच्या कृपेमुळे हे सगळं घडत आहे. हे जर आपल्याला कळलं तर आपण क्षणोक्षणी भगवंतांचे कृतज्ञ राहू. परंतु असं म्हटलं जातं की मनामध्ये ईश्वराप्रती हा कृतज्ञता भाव मनामध्ये निर्माण व्हायला सुद्धा ईश्वराचीच कृपा लागते. ईश्वराची कृपा होण्यासाठी ईश्वराचीच कृपा लागते असंही म्हटलं जातं. ते यासाठीच. पण माझ्या पाठीशी सदैव परमेश्वर आहे. तो माझा सखा आहे. तो माझा माता पिता बंधू भगिनी या सगळ्या जवळच्या मायेच्या नात्यांमधून मी परमेश्वराला नक्कीच बघू शकते. माझ्या देवघरामध्ये असलेली सगुण साकार ती छोटीशी इवली मूर्ती म्हणजे साक्षात परमेश्वरच आहे की. मग असं जर आहे, माझ्या इतक्या सन्निध तो आहे, देवघरामध्ये आहे, जागोजागी आहे, व्यापलेला आहे, माझ्या हृदयामध्ये आहे, ही जर जाणीव मी नेहमी ठेवली तर जरी मला कधी संकटांचे आघात आले तरी सुद्धा त्यातून सावरण्याचं बळ मला ईश्वरी कृपेमुळे
मिळतं. आणि त्याच अपार भक्तीमुळे माझ्यामध्ये हळूहळू कायापालट व्हायला लागतो. साधक एकदा जेव्हा परमभक्तीच्या वाटेवर चालायला लागतो तेव्हा आधी त्याला आकर्षित करणारी भौतिक सुख ही त्याला हळूहळू कमी महत्वाची वाटतात आणि मोक्षाच्या दिशेनं त्याची वाटचाल अंतर्तृप्ततेनं चालू राहते. यालाच काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात साधकाची भोगार्थता हळूहळू कमी होत जाऊन त्याची अपवर्गाकडे वाटचाल व्हायला सुरुवात होते. अपवर्गार्थ म्हणजे काय? मोक्ष प्रित्यर्थ. त्याची आता ईश्वराप्रती भक्तीच्या दिशेनं त्याची मार्गक्रमणा चालू होते. आणि असं सुसंघटित ईश्वर प्रणिधान व्यक्तिमत्व होण्यासाठी आपले जे मनोव्यापार आहेत त्याच्यावर आपण वेळोवेळी संयम ठेवणं हे गरजेचं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला धर्माने सांगितलेले आहेत. त्यापैकी कामना हा जो पुरुषार्थ आहे तो आपण मर्यादेमध्येच त्याला ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तो संयमशील आहे तोपर्यंत त्याची आपल्याला बाधा होत नाही. परंतु बाह्य जगत काही ना काही प्रलोभन आपल्या समोर आणतच असतं. अशा वेळेला आपल्या मनाची जडणघडण कशी झालेली आहे हे बघणं महत्वाचं आहे. महर्षी पतंजली हे जरी अष्टांग योगासाठी प्रामुख्यानं प्रसिद्ध असले तरी सुद्धा त्यांनी मनुष्याच्या वृत्तींवर, मनोव्यापारांवर अत्यंत सूक्ष्मपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे. एक प्रकारे मानसशास्त्राचे ते प्रवर्तक आहेत असं म्हटलं तर ते गैर होणार नाही. ते काय म्हणतात यावर आपण जरा प्रकाश टाकूया. वृत्ती म्हणजे काय? आता मन म्हटलं की विचारांचा समुदाय आणि विचारांना वृत्ती असं म्हटलं जातं. म्हणजे शांत तळ्यामध्ये आपण जर एखादा दगड टाकला, छोटा खडा, तर जसे अनेक तरंग त्याचे निर्माण होतात तसं आपल्या मनाचं आहे. खरं आपल्या मन हे सात्विक गुणापासून बनलेलं आहे बरं का. मन हे आपलं सात्विक गुणापासूनच प्रामुख्यानं बनलेलं आहे. सात्विक गुण कसा आहे? शांत, अतिशय सात्विक, प्रकाशमय, तेजोमय असा तो गुण आहे. म्हणजे मन आपलं कसं असायला हवं खरं तर? की अत्यंत शांत ते नेहमी असायला हवं. पण तसं घडतं का? नाही घडत. का? कारण शांत मनाच्या तळ्यामध्ये एखादा जरी वृत्ती आली, एखादा जरी विचार आला तर त्याचे तरंगच्या तरंग मनामध्ये व्हायला लागतात आणि हजारो विचार मग त्याच्यातनं धावत सुटायला लागतात. मग बऱ्याच वेळेला असं घडतं की तेच विचार, त्याच कृती आपल्या हातून घडत राहतात आणि मग ज्या नेहमी रिपीट केल्या जातात त्यांचा संस्कार, आधी त्याची सवय बनते आणि सवयींचे पुढे संस्कार बनत जातात. ते संस्कार अगदी घट्टपणे आपल्यात रुजलेले असतात. त्यालाच सबकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारचं कपाटच म्हणा ना. कपाटामध्ये कसं आपण सगळं भरगच्च भरून ठेवतो तसं या सबकॉन्शियस माइंड रूपी कपाटामध्ये आपले हजारो विचार, रिॲक्शन्स, ऍक्शन्स
हे त्याच्यामध्ये आपण खोचून भरून ठेवलेले असतात. हा म्हणजे रोजच्या वापरासाठी ह्या वृत्ती आपल्याला बऱ्या पडतात. रोजची जी ठराविक आपली कर्म आहे, मग त्यासाठी आपल्याला काही फ्रेश विचार प्रत्येक वेळी करावा लागत नाही. ती वृत्ती समोर येते, त्याप्रमाणे आपण विचार करतो. परंतु होतं काय की त्या बऱ्याच वेळेला आपण सवयीनच चिडत जातो, सवयीनच आपण रागवतो, सवयीनच आपण त्या व्यक्तीशी रिॲक्ट होतो. हे नकळतपणे आपल्याकडनं घडत असतं. त्याच काळजा, त्याच चिंता, तोच तो राग, त्या बऱ्याच वेळा व्यक्ती, असं जणू एक आयुष्याचं समीकरण होतं. त्याच्या सवयी बनतात आणि त्याचे संस्कार आपल्या मनावर होतात. संस्काराचे 5 प्रकार महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहेत. क्लेश संस्कार म्हणजे जे चुकीचे विचार आहेत त्याला क्लेश संस्कार असं म्हटलं जातं. विद्या संस्कार म्हणजे चांगले संस्कार. भोग संस्कार म्हणजे उपभोग घेण्याची इच्छा निर्माण जी होते त्याला भोग संस्कार असं म्हटलं जातं. आणि कर्माशय संस्कार म्हणजे मानसिक वृत्तींचे परिणाम. आणि अशुभ संस्कार म्हणजे पाप वासना, वाईट विचार वगैरे. मग या संस्कारांचं जे गाठोड आपल्या मनाच्या कपाटामध्ये बसलेलं आहे ते हळूहळू कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी प्रार्थना करणं, मंत्र जप करणं, मंत्र जप साधना करणं, नामस्मरण करणं, हे सगळे उपाय त्याच्यावर निश्चितपणे प्रभावशाली बनतात. आता या वृत्रासुराच्या कथेनंतर त्याचा पूर्वजन्म बघताना आपण असं बघितलं की तो पूर्वजन्मीचा चित्रकेतू राजा होता आणि त्याला कैलाशावर भगवान शिवशंकरांच्या मांडीवर पार्वती आहे हे दृश्य दिसल्यानं त्यानं त्या जराशी चेष्टा केली. आता याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे ते आपण बघूया. भागवतामध्ये ज्या कथा येतात त्याचा काही ना काही सांकेतिक किंवा आध्यात्मिक अर्थ त्या पाठीमागे दडलेला असतो. तर असं आहे की आपण सामान्य संसारी माणसं या जगताकडे द्वैत भावनेतून बघत असतो. म्हणजे काय द्वैत म्हणजे दोन भिन्न भिन्न व्यक्ती, हजारो लाखो व्यक्ती वेगवेगळ्या आहेत आणि अशांनी हे जगत बनलेलं आहे. हे झालं द्वैत. आणि भगवान शिवशंकर हे कसे आहेत तर ते अद्वैत मानतात. म्हणजे काय, त्यांच्या दृष्टीनं जगतामध्ये द्वैत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती शरीर आणि मनानं जरी वेगळी असली, ती वेगळेपणा तो मान्य आहे. पण जरी तो वेगळेपणा असला तरी प्रत्येकाच्या आतमध्ये हे शिवतत्व आहे किंवा ईश्वरीय तत्व आहे. या दृष्टीनं बघितलं तर तिथे वेगळेपणा नाही. याला म्हणतात अद्वैत. अद्वैत सिद्धांत हा वेळोवेळी भागवतामध्ये, उपनिषदांमध्ये आलेला आहे. पण आपण मात्र काय समजतो, मी वेगळी, हा वेगळा, तो वेगळा. म्हणून चित्रकेतूला असं वाटलं की भगवान शिवशंकर वेगळे, पार्वती वेगळी, जग वेगळं, गण वेगळे. या भेदाच्या दृष्टिकोनातून आपण जग बघत असतो. भगवान शिवशंकरांना हा नियम, तिथे सामान्यांचा हा दृष्टिकोन
त्यांना लागू पडत नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीनं जगतामध्ये भेद नाही, सर्वत्र अद्वैत आहे. आपण सामान्य मनुष्य आपण काय समजतो की मी म्हणजे शरीर मन बुद्धी आहे, बस. माझ्यातील ईश्वरीय आत्मतत्व जे आहे त्याची मला ग्रंथ वाचनानं श्रवणानं त्याची समजूत मला येऊ शकते, परंतु आतील ईश्वरीय आत्मतत्व हेच माझं खरं स्वरूप आहे, यासाठी मला प्रत्यक्ष अनुभूती यावी लागते. कारण त्याशिवाय माझा त्यावर पटकन विश्वास बसू शकत नाही. म्हणून त्यासाठी एक दृक दृश्य विवेक पद्धत अद्वैत वेदांतानं मांडलेली आहे. ती काय आहे ते आपण बघूया. दृक दृश्य विवेक म्हणजे काय की बघणारा आणि जे बघितलं जातं ते, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या समोर ही वही आहे, तर माझे डोळे त्या वहीला बघतायत. डोळे एकीकडे बघणारा, बघितलं जातं ती वही. मग आता डोळ्यांना माझं मन जाणतं, बघतं म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, नीट दिसताय ना, या दृष्टीनं माझं मन माझ्या डोळ्यांना जाणतं, बघतं. आता मनाला जाणणारा कोण आहे? मनामध्ये आपण बघितलं आत्ताच हजारो वृत्ती येत असतात, वेगवेगळ्या भावना उमटत असतात. या सगळ्या बघितल्या जातात, अनुभवल्या जातात, म्हणजे मन म्हणजे मी नाही. शरीर सुद्धा अनुभवलं जातं, बघितलं जातं. शरीरामध्ये अनेक बदल घडतात. बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अनेक बदल शरीरामध्ये होत असतात, नाही का. परंतु असं असलं तरी सुद्धा बदल शरीरामध्ये होतात. पण मला असं वाटतं की मी तीच आहे. मग एकाच वेळेला हे बदलणारं शरीर म्हणजे मी, हा लक्षात घ्या. एकाच वेळेला हे बदलणारं शरीर म्हणजे मी आणि एकाच वेळेला न बदलणारी मी, हे कसं काय दोन्ही एकाच वेळेला सारखं असू शकेल? त्यामुळे बघणारा साक्षी असणारा शरीर आणि मनाला हा कोणीतरी वेगळा आहे. मग आतापर्यंत आपण काय सिद्ध केलं? साक्षी तत्व ईश्वरीय तत्व हे वेगळं आहे, बघणारं आहे, आणि बघितलं जातं ते शरीर आणि मन आहे. मग हे तर द्वैत झालं, नाही का. अद्वैत कुठे आलं? अजून येत आहे, अद्वैत पुढे येत आहे. कसं आलं ते? तर आतापर्यंत आपण सिद्ध केलं साक्षी वेगळा आणि शरीर मन वेगळं, परंतु शरीर आणि मन हे ईश्वरीय तत्वाचा ॲपिअरन्स आहे. शरीर आणि मन ही वेगळी स्वतंत्र अशी गोष्ट नाही. शरीर आणि मनच काय, अख्खं जगत हे जे आपल्याला वैविध्यपूर्ण प्रचंड डोलारा असलेलं जगत आपल्याला दिसतं, तरी सुद्धा ती स्वतंत्र गोष्ट नाही. माझी शरीर आणि मन जे आहे, मला माझं जे अस्तित्व मिळालेलं आहे ते माझं स्वतःच आहे का? नाही. मला कधी ना कधीतरी ते परत करावं लागणार. जगतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचं जे अस्तित्व आहे ते त्याचं स्वतःच नाही, ते ईश्वरीय तत्वाकडून आत्मतत्वाकडून आपल्याला उसणं मिळालेलं आहे. त्यामुळे वरवर बघता जरी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वाटत असल्या
तरी त्या सगळ्यांचा मूळ पाया, सगळ्यांना अस्तित्व देणारा मूळ पाया हा याच्यापासून या सगळ्या गोष्टी अभिन्न नाहीत. या अर्थानं ईश्वर हे एकमेव सत्य जगतामध्ये आहे, म्हणजेच अद्वैत या जगतामध्ये आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 18 याचा शेवट मी आता एका भक्ती कथेनं करत आहे. संत श्रेष्ठ पोतन्ना, संत श्रेष्ठ पोतन्ना, जन्म 1450, मृत्यू 1510. बामेरा या खेडेगावीमध्ये त्यांचा जन्म झाला. ते लहानपणापासूनच भगवत भक्त होते. एकदा शेतामधून जात असताना त्यांना एक योगी साधू भेटला आणि त्याच्या कृपा प्रसादामुळे असं सांगितलं जातं की त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य परिवर्तन झालं आणि लोक त्यांना आत्मज्ञानी साधक म्हणून ओळखू लागले. एकदा नदी किनारे संत पोतन्ना स्नान करून झाल्यानंतर ध्यान धारणेला बसले असताना असं सांगितलं जातं की भगवान रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की भागवत पुराण तू तेलुगू मध्ये अनुवादित करावंस. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेमुळे संत पोतन्नांनी भागवताचं तेलुगूमध्ये रूपांतर केलं. त्याला पोतन्ना भागवतम असं म्हटलं जातं. पोतन्नाचा मेहुणा श्रीनाथ हा राजाच्या दरबारी होता. होता 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 पोतन्नाच्या भागवताची कीर्ती राजाच्या कानापर्यंत गेली आणि राजाला असं वाटलं की पोतन्ना तर काय साधा सुद्धा एक शेतकरी, त्याला आपण आज्ञा करूया की हे जे भागवतम आहे ते तू मला माझ्या नावावर करून दे. मग झालं. श्रीनाथ पोतन्नाच्या घरी गेला, म्हणाला राजाज्ञा आहे, तुला भरपूर पैसे मिळतील, पण तू राजानं सांगितल्याप्रमाणे कर. पोतन्ना ते ऐकून खूप दुःखी झाला आणि सरस्वती मातेच्या मूर्तीजवळ येऊन तो रडू लागला. त्यानं निश्चय केला की माझा जीव गेला तरी चालेल, परंतु राजाला मी हे भागवत अर्पण करू शकत नाही. मी भगवंतांचं हे भागवत पुराण आहे, ते भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे मी ते लिहिलेलं आहे, मी हे करू शकत नाही. राजानं वाट बघितली आणि मग सैन्य घेऊन तो पोतन्नाच्या घराजवळ आला. तेव्हा असं म्हटलं जातं की कुठून तरी अचानकपणे प्रचंड शक्तिशाली वराह तिथे आला आणि त्यानं राजाच्या सैन्याला पळवून लावलं. राजाला जाणवलं की हे काहीतरी अद्भुत घडलेलं आहे. पोतन्नाच्या पाठीमागे साक्षात ईश्वर उभा आहे. त्याला आपली चूक कळली. तो पोतन्नाच्या झोपडीमध्ये गेला आणि वाकून नमस्कार करून त्यानं संत पोतन्नांची क्षमा मागितली. असे हे भागवत भक्त संत पोतन्ना. एपिसोड 18 ची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या अमृताचे डोही
या चॅनलला शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुढचे भागवताचे एपिसोड घेऊन मी येणारच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. नमस्कार.